सांगलीतील नामचीन संशयित गुन्हेगाराला जामीन, न्यायालयाकडून कडक अटी लागू. गुन्हेगारांचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गुंडाविरोधी पथक स्थापन करण्याची मागणी. सांगली शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एका संशयित गुन्हेगाराला न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याच्यावर कठोर अटी लादण्यात आलेल्या आहेत. संबंधित आरोपीला आठवड्यातून 2 वेळा पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दिलेल्या माहितीनुसार या संशयित आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही अट घालण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की आरोपीने आदेशांचे उल्लंघन केल्यास त्याचा जामीन तात्काळ रद्द करण्याची कारवाई केली जाईल. दरम्यान त्याचे व्हिडिओ रील्स सोशल मीडियावर विशेषतः यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. काहींनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले, काहींनी कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा कडक उपाययोजना पुढेही सुरू राहणार आहेत. कायद्याचा धाक कायम ठेवण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. एकीकडे जामीन, दुसरीकडे पोलिसांची कडक नजर, अशा दुहेरी दबावाखाली आरोपीची पुढील वाटचाल कशी राहते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जेलमधून जामिनावर बाहेर आलेले जे संशयित गुन्हेगार आहेत त्यांच्यावर लक्ष आणि वचक ठेवण्यासाठी गुंडाविरोधी पथक स्थापन करण्याची गरज आहे, असं नागरिकांमधून मागणी होते आहे.